नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सगळ्यात पहिले बातमी सांगण्याआधी तुमच्या सगळ्यांचे आभार, कारण की मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलने 1.5 मिलियन सबस्क्रायबर्सचा हा टप्पा गाठलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमचा असाच प्रतिसाद आमच्या चॅनलला यापुढेही राहू दे. आता येऊयात आपल्या बातमीकडे. देशात महागाई वाढली आहे हे आता काही नव्याने सांगायला नको. तुम्ही बातम्या बघत असाल किंवा नसाल सुद्धा, तरी सुद्धा जी वस्तू तुम्ही घ्यायला जात असाल तिचे वाढलेले दर पाहून तुम्ही डोक्याला हात नक्की मारत असाल. पेट्रोल डिझेलची आता तर काही गोष्ट करायलाच नको, केव्हाच त्याचे दर हे 100 पार गेलेले आहेत. पण आता तर भाज्या, कपडे, तेल सुद्धा महागत चाललेलं आहे. शेअर बाजार आपटतोय, गॅसचे दर सुद्धा वाढू लागलेले आहेत. हे सगळं नेमकं का होतंय? तसं रोजच्या आरोप प्रत्यारोपांच्या बातम्यांमध्ये या गोष्टी थोड्या झाकोळल्या जात असतात. त्याच्यामुळेच पेट्रोल डिझेलची झालेली दरवाढ, त्याच्यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, रशिया युक्रेन युद्धाचा जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर कसा काय परिणाम होतोय, का आपल्याला या महागाईच्या झळा बसतायत, याच गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. मार्च 2022 मध्ये घाऊक बाजारातील महागाई दर म्हणजेच होलसेल इन्फ्लेशन रेट हा 14.55% इतका वाढलेला आहे. तसं काही जण हेही सांगतायत की हा आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त आहे, तर तसं नाहीये. या आत्तापर्यंत जो सर्वाधिक होता तो नोव्हेंबर 2021 मध्ये होता, जो 14.88च्या घरात होता. या अगोदर फेब्रुवारीत सुद्धा हा दर 13.11% इतका होता. तोच जर आपण गेल्या वर्षीचा विचार केला तर मार्च 2021 मध्ये होलसेल इन्फ्लेशन रेट हा 7.89% होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाईचा हा दर दुपटीनं वाढलेला आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस, भाजीपाला, दूध इत्यादी सगळ्या या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्यांच्या किमतीत झालेली वाढ याच्यामुळे होलसेल इन्फ्लेशन रेट असू दे किंवा रिटेल इन्फ्लेशन रेट असू दे, याचे दर हे प्रचंड वाढत चाललेले आहेत. तर होलसेल आणि रिटेल इन्फ्लेशन रेट हे नेमकं असतं काय हे थोडक्यात समजून घेऊया. बाजारात वस्तूंची विक्री करणारी एक साखळी असते, ज्याचे होलसेलर आणि रिटेलर असे दोन भाग असतात. होलसेलर म्हणजेच घाऊक व्यापारी हा मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करून रिटेलरकडे म्हणजेच किरकोळ व्यापाराकडे विक्री करत असतो आणि हाच रिटेलर त्या वस्तू ग्राहकांना विकत असतो. याच रिटेल आणि होलसेल मार्केटमध्ये किती महागाई आहे यावर त्यांचे दर हे ठरत असतात. या महागाईच्या नुसारच होलसेल इन्फ्लेशन रेट किती आहे आणि रिटेल इन्फ्लेशन रेट किती आहे ह्याचे दर आपल्याला कळत असतात. आता यावर इन डिटेल जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याच्या संदर्भातला एक वेगळा व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. पण तुर्तास आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्रीने होलसेल प्राइस इंडेक्स वाढण्यामागचं प्रमुख कारण कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती सांगितलेल्या आहेत. रिटेल इन्फ्लेशन वाढण्याचं कारण अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती, खास करून खाद्यतेल, भाज्या, मांस आणि माशांच्या वाढलेल्या किमती हे सांगितलं जात आहे. आता या किमती का वाढत आहेत त्याची प्रमुख कारणं काय आहेत ती जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण ते म्हणजे आता सुरू असलेलं किंवा 2 महिन्यांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेन युद्ध. त्याच्या पाठोपाठ अनेक निर्बंध घालण्यात आले, त्याच्या पाठोपाठ जागतिक व्यापाराला फटका बसत गेला. परिणामी अनेक गोष्टींचा पुरवठा हा कमी होऊ लागला. आणि याच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत हे एकमेव गोष्ट नाही, तर त्याच्या पाठोपाठ फर्टिलायझर्स त्यांचे दर वाढत आहेत, खाद्यतेलाच्या किमती वाढत आहेत, धातूच्या किमती वाढत आहेत. अशाच प्रकारे इतर गोष्टींच्या सुद्धा किमती या वाढू लागलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रायमरी रिझन आहे की आता महागाई ही का वाढत चालली. त्याच्या पाठोपाठ दुसरं कारण आहे ते म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे साहजिकच पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सुद्धा वाढत चाललेले आहेत आणि परिणामी ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट जो असतो म्हणजे इतर माल जो इथून तिथे पोहोचवला जातो देशभरात, त्याचे दर सुद्धा या पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे वाढू लागलेले आहेत. तिसरं आहे ते म्हणजे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी असलेला पुरवठा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागण्या वाढत चाललेल्या आहेत, कारण की 2 वर्षानंतर बहुतांश देश आता हे लॉकडाऊनमधनं बाहेर आलेले आहेत. इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. दैनंदिन जे जीवन आहे ते सगळ्यांचंच बॅक टू रुटीन आलेलं आहे. अशा परिस्थितीत मागणी ही खूप प्रचंड वाढलेली आहे, पण त्या तुलनेत पुरवठा हा तेवढा वाढलेला नाही. आणि हे बेसिक इकॉनॉमिक्सचं गणित आहे. पुरवठा कमी असेल, मागणी जास्त असेल तर महागाई ही वाढत जाते. चौथं जे कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल, वाढलेलं तापमान आणि वादळ. वातावरणातील बदलाचं उदाहरण द्यायचं झालं तर तसं बघायला गेलं तर सनफ्लॉवर ऑइल जे आहे त्याची डिमांड ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याचा तेवढा पुरवठा नाही आहे. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन राहतो तो सोयाबीन ऑइलचा. पण साऊथ आफ्रिकासारख्या देशांमध्ये म्हणजे ड्रॉटची परिस्थिती आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या पिकाला सुद्धा किंवा सोयाबीन ऑइलचं जे प्रोडक्शन आहे ते कमी झालेलं आहे. अशा प्रकारे वातावरणातल्या बदलांचा ह्याला फटका बसतोय. वाढलेल्या तापमानामुळे लिंबाच्या पिकांना सुद्धा फटका बसतो किंवा लिंब जी आहे ती सुद्धा महाग होत चाललेली आहेत. आणि वादळांचं तर आपण काही बोलायलाच नको. महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहिलेलं आहे गेल्या वर्षात अनेकदा वादळ सुद्धा येऊन गेलेली आहेत. एकंदरीत हे सगळे वातावरणातले बदल जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. तेलांच्या किमती कशा वाढल्यात ते सुद्धा पाहूयात.
सनफ्लॉवर ऑइलच्या किमती या 500 रुपयांनी वाढल्यात. सोयाबीनच्या किमती साधारण 800 रुपयांनी, पाम ऑइलच्या किमती 1000 रुपयांनी, तर शेंगदाणा तेलाच्या किमती सुद्धा 280 रुपयांनी वाढलेल्या आहेत. केवळ खाद्यतेलच नाही तर बहुतांश फळभाज्यांनीही 100 गाठलेली आहे. लिंबू जे आधी आपण अगदी 10 रुपयात सहज 2-4 लिंब, अगदी 5 लिंब सुद्धा आपल्याला 10 रुपयात मिळत होती, तेच एक लिंबू आता 10 ते 15 रुपयांना मिळू लागलेले. पेट्रोल डिझेलचा विचार करायचा झाला तर पेट्रोल डिझेल सुद्धा प्रचंड म्हणजे त्याचे जे दर आहेत ते आता 115-117 रुपयांच्या घरात पोहोचलेले आहेत. आणि याचे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे की तुम्हाला लक्षात असेल, नोव्हेंबर 2021 मध्ये असं म्हटलं जात होतं की निवडणुका, 5 राज्यांची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल डिझेलवर जी केंद्र सरकार एक्साईज ड्युटी लावतं ती कमी करण्यात आलेली होती. पेट्रोल डिझेल हे साधारण 5 ते 10 रुपयांनी कमी झालेलं होतं. त्याच्यानंतर मार्च 10ला याच सगळ्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्याच्या काही दिवसातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या पुन्हा वाढू लागल्या. आता पुन्हा त्या कमी होतील याची शक्यता ही अत्यंत धूसर आहे. अनेक तज्ज्ञांचं असंच म्हणणं आहे की नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान जो केंद्र सरकारच्या तिजोरीवर भार आला तो त्यांना आता भरून काढायचा आहे. आणि एवढंच नाही तर क्रूड ऑइलच्या प्राइसेस या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे त्या लवकरच घसरतील याची सुद्धा शक्यता नाही आहे. अशा परिस्थितीत ती एक्साईज ड्युटी कमी करणं हे सरकारला या घडीला तरी शक्य नाही आहे. आता ही सगळी महागाई झालेली असताना केंद्र सरकारकडून कुठला दिलासा मिळेल का, तर याबद्दलच्या शक्यता या सुद्धा धूसरच मानल्या जात आहेत. नुकतंच तुम्हाला सांगायला हवं ते म्हणजे की काही ब्युरोक्रॅट्सची केंद्र सरकारसोबत एक मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये अशी चिंता व्यक्त करण्यात आलेली होती की ज्या वेगवेगळ्या राज्य सरकारांमार्फत मोफत सुविधा दिल्या जातात, निवडणुका आहेत म्हणून काही मोफत गोष्टी देण्याची आश्वासनं दिली जातात, त्याच्यामुळेच अनेक राज्य ही डबघाईला येण्याची परिस्थिती आहे. श्रीलंकेची जी आत्ताची परिस्थिती आहे ती पाहता ही मीटिंग घेण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये हा धोका वर्तवण्यात आलेला होता. आपल्या सगळ्यांनाच लक्षात आहे, जेव्हा जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा अनेक गोष्टी या मोफत देण्याची किंवा कमी किमतीत देण्याची आश्वासनं दिली जातात. खास करून महिलांना काही पैसे महिन्याला दिल्याचं आश्वासन असतं, गॅस स्वस्त देण्याचं आश्वासन असतं, वीज कमी दरात देण्याचं आश्वासन असतं, प्रवास मग ते ट्रेनने असू दे, बसचे प्रवास असू दे, ते कमी दरात देण्याची आश्वासनं असतात. आणि ह्याच्यामुळेच कुठेतरी त्या राज्य सरकारांच्या तिजोरीवर भार येतो. हीच राज्य सरकारं पुढे जाऊन केंद्र सरकारकडे मदत मागतात आणि त्याच्यामुळे परिणामी केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुद्धा भार येऊ शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला पाहता आणि खास करून पेट्रोल डिझेलच्या किमतीच जर कमी होऊ शकल्या नाही, त्याच्यावरची एक्साईज ड्युटीज जर कमी झाली नाही, तर पुढची सुद्धा महागाई ही आटोक्यात येणं आत्ताच्या घडीला तरी तज्ज्ञांच्या मते मुश्किल दिसते. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला नेमकं काय वाटतं, महागाईच्या झळा तुम्हाला कशा बसतात, या सगळ्या संदर्भातली कॉमेंट तुम्ही कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवू शकता. तुम्हाला कुठला विषय आम्ही समजावून सांगणं वाटत असेल तर त्या संदर्भातली कॉमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.